जपानमधील शाळांचं एक चित्र जरा डोळ्यांसमोर उभे करूया. म्हणजे दुपारची वेळ आहे आणि लहान मुलं स्वतःच्या हातात झाडू घेऊन स्वतःचा वर्ग झाडत आहेत. हो, आणि काही मुले तर ओल्या कापडाने आपले बाग पुसत असतात. अगदी. काही जण शाळेचे रस्ते, बागेचा परिसर किंवा वरांडा स्वच्छ करत आहेत. आता जगात इतरत्र कुठेही हे चित्र पाहिल्यावर कोणालाही हाच प्रश्न पडेल की मुलं अभ्यास सोडून साफसफाई का करत आहेत? नक्कीच. ही तर मोठ्या माणसांची कामे आहेत असं वाटतं. हो ना. किंबहुना अनेक पालकांना तर असं वाटेल की शाळेने मुलांना शिकवण्यासाठी बोलवलंय की त्यांच्याकडून कामे करून घेण्यासाठी. खरंय. म्हणजे आपल्याकडे किंवा जगातील अनेक देशांमध्ये साफसफाई करणे हे शाळेच्या वेळेचा अपव्यय मानलं जातं. शाळेत मुले शिकण्यासाठी जातात, काम करण्यासाठी नाही, असा एक सर्वसामान्य समज असतो आपला. बरोबर. आपण मुलांना शाळेत पाठवतो जेणेकरून त्यांनी गणितात, विज्ञानात प्रावीण्य मिळवावं. त्यामुळे 6-7 वर्षांच्या मुलांना कचरा काढताना पाहून पालकांना धक्का बसणं अगदी साहजिक आहे. बऱ्याचदा आपण याकडे बालमजुरी किंवा वेळ वाया घालवणे या दृष्टिकोनातून पाहतो. हो, मुलांनी या वेळेत गणिताची उजळणी नको का करायला, असा विचार मनात येतोच. पण या आजच्या सखोल चर्चेत आपण हेच समजून घेणार आहोत की जपानमध्ये हा वेळेचा अपव्यय नसून तो शिक्षणाचाच एक अतिशय अविभाज्य भाग कसा मानला जातो. ही केवळ जमिनीवरची धूळ साफ करण्याची प्रक्रिया नाहीये, तर त्यामागे मुलांचे मानसशास्त्र, त्यांच्या मेंदूचा विकास आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण असा एक खूप मोठा विचार दडलेला आहे. अगदी बरोबर. आणि कसं आहे, ही सवय मुलांना एक अत्यंत महत्वाची गोष्ट शिकवते, जी आजकाल आपण आपल्या या आधुनिक जीवनशैलीत कुठेतरी गमवत चाललो आहोत. कोणती गोष्ट? ती म्हणजे जीवन हे केवळ इतरांकडून सेवा घेण्याबद्दल नाहीये, तर ते स्वतःच्या आजूबाजूच्या जगासाठी योगदान देण्याबद्दल देखील आहे. जेव्हा आपण या प्रक्रियेकडे बारकाईने पाहतो तेव्हा लक्षात येतं की जपानी शिक्षण पद्धती मुलांना केवळ हुशार बनवण्यावर भर देत नाही, तर त्यांना एक परिपूर्ण, जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बनवण्यावर भर देते. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया, कारण ही संकल्पना खरोखरच विचार करायला लावणारी आहे. आपण आजच्या या चर्चेत कोणत्याही जड सिद्धांतांची जंत्री मांडणार नाही आहोत. त्याऐवजी एका साध्या झाडू मारण्याच्या किंवा बाग पुसण्याच्या कृतीतून मुलांच्या मानसिकतेत नेमका कसा बदल होतो हे आपण पाहणार आहोत. नक्कीच. मला वाटतं याची सुरुवात आपण एका खूप रंजक संकल्पनेपासून करायला हवी, ज्याला आपण इंग्रजीत इन्व्हिजिबल वर्क म्हणतो. म्हणजे जीवनातील अशी अदृश्य कामे जी मुले कधीच पाहत नाहीत. हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. अदृश्य कामे म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. विचार करा, एखाद्या लहान मुलाच्या दृष्टिकोनातून हे जग कसं दिसतं? कसं दिसतं? त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी जणू काही जादूने होत असतात. म्हणजे सकाळी उठल्यावर धुतलेले कपडे कपाटात व्यवस्थित घड्या करून ठेवलेले असतात. होय. नाश्त्याच्या वेळी टेबलवर गरमागरम जेवण आपोआप येतं. रात्री खेळून झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी तीच खेळणी पुन्हा त्यांच्या डब्यात जाऊन बसलेली असतात. हे ऐकताना मला एक गोष्ट जाणवली. म्हणजे आपण पालक म्हणून नकळतपणे मुलांच्या भोवती हा जादूचा खेळ उभा करतो. मुलांना तो मधला संघर्ष किंवा त्यासाठी लागणारे कष्ट दिसतच नाहीत. अगदी तसंच. टेबल आपोआप स्वच्छ होत नाही आणि खेळणी स्वतः चालत डब्यात जात नाहीत हे वास्तव त्यांच्यापासून लपलेलंच राहतं. आणि हीच ती मेख आहे. जर मुलांनी या प्रक्रियेत कधीच भाग घेतला नाही तर त्यांना हे कधीच समजणार नाही की या आरामाच्या मागे किती मेहनत असते. बरोबर. जेव्हा एखादं मूल स्वतःच्या हाताने तो टेबल पुसतं किंवा स्वतःचा पसारा आवरतं तेव्हा ती अदृश्य कामे त्यांच्यासाठी दृश्यमान होतात. साफसफाई मुलांना हे दाखवून देते की कोणत्याही गोष्टीची निगा राखण्यासाठी श्रम लागतात. एक कोपरा झाडणे, एक टॉवेल घड्या करणे किंवा एक खेळणे जागेवर ठेवणे, या छोट्या कृतींमधून मुले स्वतःला केवळ एक उपभोक्ता मानण्याऐवजी त्या परिसराचा एक महत्त्वाचा भाग मानू लागतात. हे अगदी तसंच आहे जसं नुसते कुकिंग शोज बघून कोणालाही स्वयंपाक करता येत नाही. हो ना. टीव्हीवर कोणीतरी कांदा कापतोय आणि छान पदार्थ बनवतंय हे बघायला खूप सोपं वाटतं. पण जोपर्यंत आपण प्रत्यक्ष गॅसजवळ उभे राहत नाही, हाताला चटका बसत नाही किंवा भाजीत मीठ जास्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला अन्नाची खरी किंमत समजत नाही. अगदी समर्पक उदाहरण दिलंत. जबाबदारीचंही तसंच आहे. केवळ तुमच्या वस्तूंची काळजी घ्या अशी भाषणे देऊन मुले जबाबदारी शिकत नाहीत. त्यांना प्रत्यक्ष कृती करावी लागते.
तंतोतंत. आणि या कृतीतून त्यांच्या मनात आदर कसा निर्माण होतो हे समजून घेणं त्याहूनही रंजक आहे. इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे अनेकदा आपण पालक मुलांना ओरडून किंवा शिक्षेची भीती दाखवून आदर शिकवण्याचा प्रयत्न करतो. हो, आपण म्हणतो ना, टेबलवर रेघोट्या मारू नकोस नाही तर मार खाशील. हो, अशी धमकी आपण देतो. पण जपानमध्ये मुलं भीतीमुळे आदर करत नाहीत, तर ते सहभागातून आदर करतात. एक सेकंड, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की जेव्हा मूल स्वतः तो बाग पुसतं तेव्हा त्याची त्या बागाकडे बघण्याची दृष्टीच बदलते. नक्कीच. जेव्हा एखादं मूल रोज स्वतःचा बाक ओल्या कापडाने पुसतं, तेव्हा ते केवळ एक लाकडाचा तुकडा साफ करत नसतं. ते त्या बाकावर आपली मेहनत गुंतवत असतं. अरे वा. ज्या वस्तूला आपण स्वतःच्या हाताने स्वच्छ करतो, ती वस्तू आपल्यासाठी केवळ वापरून फेकून देण्याजोगी राहत नाही. त्या बाकाशी त्या मुलाचं एक नातं जोडलं जातं. आणि म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा त्याच्या हातात पेन्सिल असते आणि त्याला त्या बाकावर रेघोट्या मारायचा मोह होतो, तेव्हा तो 10 वेळा विचार करतो. हा आदर शिक्षेच्या भीतीतून आलेला नसतो. कोणीतरी पाहत आहे म्हणून ते चांगले वागत नाहीत, तर त्यांच्यात मालकीची आणि आपलेपणाची भावना निर्माण झालेली असते. हा विचार खरंच खूप खोल आहे. आपण नकळतपणे मुलांना फक्त मदतनीस बनवण्याचा प्रयत्न करतोय, पण जपानमध्ये ते त्यांना एका अर्थाने त्या जागेचे मालक बनवत आहेत. बरोबर. शिक्षेच्या भीतीने मुले फक्त तोपर्यंतच शिस्तीत राहतील जोपर्यंत कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. पण जेव्हा त्यांच्यात आपलेपणाची भावना येते तेव्हा कोणीही पाहत नसतानाही ते योग्यच वागतात. आणि हा आपलेपणा केवळ स्वतःच्या बाकापुरता मर्यादित राहत नाही, तो हळूहळू वर्गातील इतर मुलांपर्यंत आणि सामायिक जागांपर्यंत पोहोचतो. इथूनच गटाचा भाग असण्याची किंवा सामुदायिक जबाबदारीची भावना विकसित होते. म्हणजे टीमवर्कची सुरुवात इथून होते. हो, जेव्हा मुले एकत्र मिळून वर्गाची साफसफाई करतात, तेव्हा त्यांना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजते, ती म्हणजे माझ्या कृतीचा इतरांवर काय परिणाम होतो. पण इथे थोडं थांबा, मला एक प्रश्न पडतोय. आजकालच्या अनेक घरांमध्ये आपण याचे अगदी उलट चित्र पाहतो. हा, कसं? मुलं हॉलमध्ये खेळतात आणि आईवडील त्यांचा पसारा आवरतात. मुलं पाणी सांडतात आणि दुसरे कोणीतरी ते पुसतं. अशा वातावरणात वाढलेल्या मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल? हां, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा आपण नेहमी मुलांचा पसारा आवरतो, तेव्हा आपण प्रौढ लोक नकळतपणे मुलांना हे शिकवत असतो की तुझा पसारा ही तुझी जबाबदारी नाही, तर ती दुसऱ्या कोणाची तरी डोकेदुखी आहे. बापरे, हे तर खूपच गंभीर आहे. हो ना? यातून मुले असा विचार करू लागतात की त्यांच्या आरामामुळे इतरांचे काम वाढले तरी चालते. पण जेव्हा सामायिक जागेची काळजी मुले स्वतः घेतात, तेव्हा त्यांना समजतं की जर मी इथे कचरा टाकला तर माझ्या मित्राला तो उचलावा लागेल. हीच तर सामाजिक जबाबदारीची सुरुवात आहे. यात कोणतीही बळजबरी नाही, तर केवळ एक जाणीव आहे की आपण सर्व एकाच गटाचा भाग आहोत. पण हे सगळं ठीक असलं तरी माझ्या मनात एक शंका आहे. थोडा वेगळा विचार करूया. बोला ना. आजकाल आपण मुलांना सतत सांगत असतो की तू खूप हुशार आहेस, तू खूप विशेष किंवा स्पेशल आहेस. अशा वेळी समजा एखाद्या अतिशय हुशार किंवा एखाद्या विषयात प्रतिभावान असलेल्या मुलाला आपण वर्गाची फरशी पुसायला लावली तर त्याचा आत्मविश्वास कुठेतरी कमी होणार नाही का? असा विचार येणं स्वाभाविक आहे. त्याला असं नाही का वाटणार की मी एवढा हुशार असूनही मला हे खालच्या दर्जाचं काम का करावं लागते? हा गट भावना आणि नम्रतेचा समतोल कसा साधला जातो? हा खूपच उत्तम आणि कळीचा प्रश्न आहे. अनेक पालकांना हीच भीती वाटते. पण याचं मानसशास्त्रीय उत्तर असं आहे की साफसफाईमुळे मुलांचा आत्मविश्वास अजिबात कमी होत नाही. उलट ते त्यांना जमिनीवर ठेवतं, त्यांच्यात नम्रता आणतं. म्हणजे कसं? जेव्हा आपण मुलांना केवळ ते स्पेशल असल्याचं सांगतो आणि त्यांना कोणतीही व्यावहारिक जबाबदारी देत नाही, तेव्हा त्या आत्मविश्वासाचं रूपांतर, ज्याला आपण इंग्रजीत एन्टायटलमेंट म्हणतो, म्हणजेच विशेषाधिकाराच्या भावनेत होतं. त्यांना वाटू लागतं की ते इतरांपेक्षा वेगळे आहेत आणि हे जग त्यांची सेवा करण्यासाठीच आहे. म्हणजे योगदानाशिवाय असलेला आत्मविश्वास हा केवळ हक्क किंवा अहंकार मानला जाऊ शकतो? अगदी बरोबर. पण जेव्हा त्या आत्मविश्वासाला प्रत्यक्ष कष्टाची आणि योगदानाची जोड मिळते, तेव्हा त्याचं रूपांतर चारित्र्यात होतं. साफसफाईची कृती एका प्रतिभावान मुलाला हे शिकवते की तू गणितात किंवा संगीतात कितीही हुशार असलास तरी या वर्गाचा कचरा काढणे हे तुझ्या दर्जापेक्षा कमी नाही. खरंय, कोणतंही काम छोटं नसते. हो, ही भावना त्यांना हे समजावून सांगते की मी महत्वाचा आहे, पण माझे मित्र, शिक्षक आणि इथला मदतनीस वर्गही तितकाच महत्वाचा आहे. जेव्हा मुलं हे लहान वयात शिकतात तेव्हा त्यांना श्रमाची लाज वाटत नाही. हे ऐकल्यावर मला जपानी लोकांच्या नम्रतेचं खरं कारण समजते. पण आता या चर्चेला आपण थोडं वेगळ्या वळणावर नेऊया.
आपण आत्तापर्यंत जबाबदारी, आदर आणि नम्रतेबद्दल बोललो. हे सगळे भावनिक आणि सामाजिक पैलू झाले. पण ह्याचा मुलांच्या शिक्षणाशी किंवा मेंदूच्या विकासाशी काही संबंध आहे का? कारण पाहता क्षणी साफसफाई करणे हे केवळ हातापायांचं किंवा शारीरिक काम वाटते. आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते. साफसफाई करणे हे केवळ शारीरिक काम नाहीये. त्याचा मुलांच्या मेंदूच्या विकासाशी आणि त्यांच्या एकाग्रतेशी खूप जवळचा संबंध आहे. अरे वा! जेव्हा एखादं मूल झाडू मारतं तेव्हा त्याच्या मेंदूत खूप गुंतागुंतीची प्रक्रिया सुरू असते, ज्याला आपण इंग्रजीत एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स किंवा कार्यकारी कौशल्य म्हणतो. त्याचा कस या साध्या कामात लागतो. एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स हे थोडा सोप्या भाषेत सांगाल का? म्हणजे झाडू मारताना मेंदूत नक्की काय चाललेलं असतं? नक्कीच. समजा एका 5 वर्षांच्या मुलाला वर्गाचा एक कोपरा झाडायला सांगितला आहे. आता त्याच्या मेंदूला काय काय करावं लागतं ते पहा. आधी त्याला तो परिसर डोळ्यांनी स्कॅन करावा लागतो आणि ठरवावं लागतं की कचरा कुठे आहे आणि सुरुवात कुठून करायची. म्हणजे हे झालं प्लॅनिंग किंवा नियोजन. बरोबर. त्यानंतर त्याला आपल्या हातांच्या आणि डोळ्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावं लागतं. याला आपण मोटर स्किल्स म्हणतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय? त्या मुलाला खिडकीबाहेर खेळणाऱ्या मित्रांकडे जाण्याचा मोह आवरून ते कंटाळवाणे काम पूर्ण होईपर्यंत स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागते. हे झालं सेल्फ कंट्रोल किंवा आत्मनियंत्रण. आत्ता माझ्या लक्षात येते, हीच ती नेमकी कौशल्य आहेत जी वर्गात अभ्यास करताना आवश्यक असतात. म्हणजे जेव्हा एखादं मूल गणिताचा अवघड प्रश्न सोडवत असते तेव्हा त्याला तिथेही नियोजन करावे लागते आणि कंटाळा आला तरी एका जागी शांत बसून काम पूर्ण करावे लागते. अगदी तसंच. साफसफाई आणि अभ्यास या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी नसून साफसफाई ही अभ्यासासाठी लागणाऱ्या मानसिक तयारीचाच एक भाग आहे. हे एक प्रकारचं ब्रेन जिम आहे. ब्रेन जिम? वा! हो. जेव्हा एखादं मूल साफसफाईचं छोटं काम यशस्वीपणे पूर्ण करतं तेव्हा त्याच्या मेंदूला एक स्पष्ट संदेश मिळतो की मी एकाग्र होऊ शकतो आणि मी हाती घेतलेलं काम पूर्ण करू शकतो. हीच एकाग्रता नंतर त्यांच्या अभ्यासातही दिसून येते. म्हणजे शारीरिक कष्ट आणि बौद्धिक विकास यांचा हा थेट संबंध आहे. पण जर याच्या उलट परिस्थिती असेल तर? जर मुलांना आरामाच्या गोष्टी विनासायास आणि कोणत्याही श्रमाविना मिळत गेल्या तर त्याचा त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो? जर मुलांना सर्व काही आयतं मिळत गेलं तर त्यांच्यात कृतज्ञपणा वाढण्याची शक्यता असते. आपण नेहमी मुलांना थँक्यू म्हणायला शिकवतो, पण केवळ थँक्यू म्हणणे म्हणजे कृतज्ञता नाही, ती फक्त एक सवय असू शकते. मग खरी कृतज्ञता कशी येते? खरी कृतज्ञता तेव्हा निर्माण होते जेव्हा मुलांना त्या आरामामागील कष्ट समजतात. जर जेवणाचे ताट नेहमी समोर येत असेल आणि उचलले जात असेल तर मुलांना वाटतं की आराम हा विनासायास मिळतो. पण सत्य हे आहे की वास्तव जग असेच चालत नाही. बरोबर. जेव्हा मुले स्वतः फरशी पुसतात तेव्हा त्यांना समजतं की आपण चालतो ती स्वच्छ फरशी कोणाच्या तरी कष्टामुळे तशी आहे. घामातून आणि सहभागातून जी जाणीव निर्माण होते तीच खरी कृतज्ञता आहे. हे खरंच डोळे उघडणारे आहे. आपण शब्दांमधून जे शिकवण्याचा प्रयत्न करतो ते जापानी शाळा कृतीतून शिकवतात. आता आपण या सगळ्याच्या परिणामाकडे येऊया. शालेय जीवनातून सुरू झालेला हा प्रवास मुलांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो? ही मुले जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांच्या वागणुकीत हा फरक कसा दिसून येतो? या सगळ्या प्रवासातून एक अतिशय सखोली जीवनतत्व मुलांच्या अंगवळणी पडतं. ते तत्व म्हणजे तुम्ही जिथे जाल ती जागा तुम्ही आल्यावर जशी होती त्यापेक्षा अधिक चांगली ठेवून जा. क्या बात है. हे केवळ शाळेपुरतं मर्यादित राहत नाही. जो माणूस स्वतःच्या छोट्याशा बाकाची काळजी घ्यायला शिकतो तो पुढे जाऊन स्वतःच्या घराची, मग त्याच्या आजूबाजूच्या परिसराची, सार्वजनिक संपत्तीची, रस्त्यांची आणि अंतिमतः या पर्यावरणाचीही काळजी घेतो. म्हणजे जबाबदारीची वर्तुळे कशी विस्तारत जातात हे पाहणं अद्भुत आहे. सुरुवातीला माझा बाग, मग माझा वर्ग, माझी शाळा, पुढे माझा समाज आणि शेवटी माझं जग. एका साध्या सवयीतून इतका मोठा आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होऊ शकतो याचा आपण कधी विचारच करत नाही. होय, कारण त्यांच्यासाठी हे जग केवळ वापरण्यासाठी नसतं, तर ते काळजी घेण्यासाठी असतं. आणि हा दृष्टिकोन एका रात्रीत तयार होत नाही. तो अशाच छोट्या छोट्या रोजच्या कृतींमधून खोलवर उचतो. तर आता मुख्य प्रश्नाकडे वळूया. जे पालक हे ऐकत आहेत त्यांना हा सगळा विचार खूप छान वाटत असेल, पण आपल्या घरात काही जपानी शाळा नाहीये आणि आपल्याकडची सामाजिक व्यवस्था ही वेगळी आहे. मग पालकांनी ही तत्त्व आपल्या घरात कशी लागू करावीत?
मुलांना अचानक कामे करायला लावली तर ते ऐकतीलच असे नाही. यासाठी पालकांना खूप संयम ठेवावा लागेल. याची सुरुवात अतिशय खोट्या गोष्टींपासून आणि शांतपणे करावी लागेल. मुलांना एकदम 10 कामे देऊन त्यांना घाबरवू नका. किंवा कामाला शिक्षा बनवू नका. तू आज अभ्यास केला नाहीस, जा आता फरशी पुस, असं कधीही करू नका. काम हे योगदानाचं प्रतीक असलं पाहिजे, शिक्षेचं नाही. म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच असायला हवा. हो. उदाहरणार्थ अगदी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. बाहेरून आल्यावर स्वतःचे बूट जागेवर ठेवणे, जेवण झाल्यावर स्वतःची ताटली उचलून सिंकमध्ये ठेवणे किंवा खेळून झाल्यावर आपली खेळणी डब्यात भरणे. पण यात सातत्य खूप महत्वाचं आहे, बरोबर? हे कधीतरी सुट्टीच्या दिवशी किंवा मर्जीनुसार करण्याचं काम नसावं. अगदी बरोबर. घरात हे एक अतिशय सामान्य आणि नैसर्गिक वातावरण असलं पाहिजे. आपल्या कुटुंबात आपण वापरलेल्या वस्तू आपणच जागेवर ठेवतो, कारण आपण सर्वजण या घराचा भाग आहोत. हा विचार शांतपणे रुजवावा लागेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, कोणती? जी अनेक पालकांना खूप कठीण जाते, ती म्हणजे काम परफेक्ट होण्याची अजिबात अपेक्षा करू नका. हां, इथेच अनेक पालकांची अडचण होते. मलाही हा अनुभव आलाय. समजा एका 4 वर्षाच्या मुलाला आपण टेबल पुसायला सांगितले. त्याने ते पुसले, पण त्यावर काही अन्नकण तसेच राहिले. किंवा त्याने बुटांची जोडी ठेवली, पण ती थोडी वाकडी तिकडी ठेवली. अशा वेळी पालकांचा पहिला नैसर्गिक प्रतिसाद काय असतो? ते लगेच पुढे जातात. हो, ते लगेच पुढे जातात, स्वतःचा रुमाल काढतात आणि ते टेबल पुन्हा पुसून लख्ख करतात. आणि नेमकी हीच ती चूक आहे जी आपण टाळायला हवी. जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला, तर जेव्हा पालक मुलाने केलेलं काम लगेच स्वतः पुन्हा करतात, तेव्हा ते नकळतपणे मुलाला एक संदेश देत असतात की तुझं काम पुरेसं चांगलं नाही, तू हे करू शकत नाहीस. बापरे. यातून मुलाचा तो शिकण्याचा धडाच हिरावून घेतला जातो. पालकांनी इथे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं उद्दिष्ट एक चकाचक आणि स्वच्छ टेबल मिळवणे हे नाहीच आहे. आपलं उद्दिष्ट एक जबाबदार माणूसाची जडणघडण करणे हे आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे टेबल थोडे अस्वच्छ राहिले तरी चालेल, पण मुलाचा तो सहभागाचा आनंद आपण हिरावून घेऊ नये. नक्कीच. मुलांना परिपूर्ण मदतनीस बनवणे हे आपले ध्येय नाही. मी काहीतरी करू शकतो आणि मी या घराचा एक महत्वाचा, जबाबदार भाग आहे, ही ओळख मुलांना देणे हे खरे ध्येय आहे. जर ते चुकले, तर दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा तेच काम करू द्या. हळूहळू ते शिकतील. पण त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करा, त्यांच्या चुकांचं भांडवल करू नका. माझ्या मनात आता असा विचार येतोय की जेव्हा आपण जपानी मुलांच्या वर्गातील साफसफाईचे चित्र पाहतो, तेव्हा त्यामागे लपलेला धडा किती मोठा आहे. तो केवळ स्वच्छतेचा धडा नाहीये. नाही, अजिबात नाही. ती जबाबदारी, आदर, एकाग्रता, सांघिक भावना आणि खऱ्या कृतज्ञतेची सवय आहे. चारित्र्याची जडणघडण ही कधीच एका रात्रीत किंवा एखाद्या मोठ्या घटनेतून होत नाही. ती शांतपणे, वारंवार आणि अगदी रोजच्या साध्या कृतींमधून होत असते. खरंय. एक पुसलेला बाग, जागेवर ठेवलेली एक खुर्ची आणि कोणीही पाहत नसताना केलेली एक छोटीशी मदत, यातूनच एक चांगला माणूस घडत असतो. होय. आणि म्हणूनच मुलांना केवळ तोंडी उपदेश करून जबाबदार बना असं सांगण्यापेक्षा त्यांना ती जबाबदारी प्रत्यक्ष जगण्याची संधी देणं जास्त गरजेचं आहे. जेव्हा ते स्वतःच्या हाताने काम करतात, तेव्हा ते केवळ त्यांचं घर किंवा शाळा स्वच्छ करत नसतात, तर ते स्वतःचं चारित्र्य घडवत असतात. अगदी बरोबर. या सखोल चर्चेचा शेवट करताना आपण सुरुवातीला जे चित्र पाहिलं होतं, ते आता पूर्णपणे नव्या आणि अधिक प्रगल्भ दृष्टिकोनातून आपल्यासमोर उभं राहिलं आहे. हे ऐकताना नक्कीच जाणवतंय की मुलांना मोठं करणं हे केवळ त्यांना सुविधा देण्यापुरतं मर्यादित नाही, तर त्यांना सक्षम बनवण्याबद्दल आहे. 100%. पण हे संपवण्यापूर्वी श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखी गोष्ट. कदाचित ही वेळ आहे की आपणही एका गोष्टीवर शांतपणे विचार करायला हवा. जर एका साध्या साफसफाईच्या सवयीमुळे मुलांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन एवढा सकारात्मकरित्या बदलू शकतो, तर आपण मोठ्या माणसांनी आपल्या आयुष्यात अशा कोणत्या सवयी अंगवळणी पाडल्या आहेत, ज्यामुळे आपण नकळतपणे या समाजात कोणतंही योगदान न देता केवळ आराम मिळवण्याची अपेक्षा करत आहोत? कदाचित समाजाप्रती आणि आपल्या स्वतःच्या घराप्रती आपले स्वतःचं टेबल पुसण्याची वेळ आता आपलीही आली आहे.